राज्यात जोरदार पावसाची हजेरी आहे। सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पाऊस होतोय, तर कोकण घाट माथ्यावर देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत पावसाचा हाहाकार आहे। मलबार हिलमध्ये पहाटेपासूनच बत्ती गुल झालेली आहे। वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्यामुळे व्हीव्हीआयपींना याचा फटका बसतोय। राज्याच्या मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सुद्धा अंधार आहे। मुंबईत पहाटे 4 वाजल्यापासून मंत्री सुद्धा अंधारात आहेत। वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनी ट्रिप झाल्यानं बत्ती गुल झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या घरी जनरेटरमुळे मात्र काहीसा दिलासा मिळतोय। मुंबईतला हा सगळ्यात हाय प्रोफाईल परिसर मानला जातो दक्षिण मुंबईचा, आणि या ठिकाणी मात्र मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे। लाईट ट्रिप झाल्यानं त्या ठिकाणी व्हीव्हीआयपींना सुद्धा त्याचा फटका बसताना दिसतोय। मलबार हिल परिसर पहाटेपासूनच या ठिकाणी बत्ती गुल। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडून। भूषण, काय अपडेट आहे? नक्कीच राजू, एकंदर मुंबईमध्ये जो धुवाधार पाऊस अगदी पहाटेपासून पडत आहे त्याचा फटका आता बसताना पाहायला मिळत आहे। मुंबईमधील मलबार हिल जो परिसर आहे तो अगदी व्हीव्हीआयपी अशा प्रकारे हा संपूर्ण परिसर आहे। त्या परिसरामध्ये अगदी पहाटेपासून तिथला वीज पुरवठा जो आहे आपल्याला खंडित झालेला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी तिथं घराघरामध्ये अंधार असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर तो संपूर्ण जर परिसर पाहिलं तर मंत्र्यांची घरं किंवा आमदार खासदार अशा प्रकारे अनेक तिथं व्हीव्हीआयपी घरं तिथं असं पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण परिसरामध्ये सध्या प्रभाव पडला आहे आणि अनेक घरांमध्ये सध्या वीज पुरवठा जो आहे आपल्याला खंडित झालेला पाहायला मिळत आहे। लागवी धन्यवाद तुर्तास भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।